हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज आकाश मुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. तर बघा इथे DMERमध्ये जे पदभरती चालू आहे, स्टाफ नर्सेसची असो की इतर कुठल्याही पदाची, जस्ट लाईक फार्मासिस्ट असो की फिजिओथेरपिस्ट असो की ऑप्टोमेट्रिस्ट असो की सगळ्या कुठल्याही जेवढे पदं निघाले DMERसाठी, त्याच्यासाठी मी इथे एक शासन निर्णय जे आहेत, ओके, जे की पॅरलल रिझर्वेशन, जे समांतर जे रिझर्वेशन आहे त्यासाठी जे महत्त्वाचे जे निर्णय आहे महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेले, ओके, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर आज आपण याच्यामध्ये काल परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पदवीधर अंशकालीन जे उमेदवार आहेत 10% ज्या जागा आहेत त्या कशा कन्वर्ट होतील त्याविषयी सांगितलेलं आहे. ओके, तर आजच्या याच्यामध्ये आपण खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त ह्या दोन विषय आपण याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे सीट्स आहे ज्या भरायच्या त्याच्याविषयी जे GR आहे हे बघा. 2016चा हा GR दिसून राहिला, 1980चा एक GR दिसतोय आणि भूकंपग्रस्तांसाठी पुन्हा प्रकल्पग्रस्तांचा आणि भूकंपग्रस्तांचा जे 2% जागा आहे त्याचं ते एक 2009चा GR आहे. ओके, आणि हे बेसिकली ग्रुप C, ओके, ग्रुप C पोस्टसाठी लागू आहे, MPSCच्या बाहेरचा. ओके, MPSCच्या बाहेरचा, त्याच्यातून पदभरती जर होत असेल तर तिथे लागू नाही, बट सरळ सेवा ज्या आहेत ज्या ग्रुप Cच्या ज्या पोस्ट आहे आणि ग्रुप Dच्या पोस्ट आहेत MPSCच्या बाहेरच्या, त्यांच्यासाठी हे सगळे नियम लागू राहतील. तर बघूया की प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जर जागा भरल्या गेल्या नाही, याचे व्यक्ती जर मिळाले नाही तर त्या जागा कशा पद्धतीनं जे कन्वर्ट होतील, ओके, त्याच्याविषयी आपण इथे माहिती घेण्याचा एक हे करूया. ओके, ठीक आहे. हा एक GR तुम्हाला दिसतो आहे 1980चा. ओके, याच्यामध्ये दिसतो हा 1980चा जो GR आहे याच्यामध्ये लिहिलेला आहे की हायेस्ट प्रायोरिटी कोणाला देण्यात येतं आणि आस्थापनेवर कशा पद्धतीनं प्रकल्पग्रस्त जे व्यक्ती आहे जे वर्ग 3 आणि 4 जे आहेत जे MPSCच्या बाहेरचे त्यांना कशा पद्धतीनं लागू राहील याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं आहे. ओके, ठीक आहे. हा एक GR आहे आणि त्यानंतर दुसरा जो GR येतो तो आहे प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड या पदावर नियुक्ती देण्याबाबत. ओके, 2016चा हा जो GR आहे तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे की 2009 पूर्वी भूकंपग्रस्तांनी असलेले समांतर आरक्षण, ओके, 9च्या पूर्वीचे, ओके, प्रकल्पग्रस्तासाठी असलेल्या 5% आरक्षण अंतर्गत समावेश होते, परंतु शासन निर्णय दिनांक 2009 प्रकल्पग्रस्तांना असलेले 5% आरक्षण त्यांच्यासाठीच राखून ठेवण्यात आलेले आहे आणि वेगळे आरक्षण काढून भूकंपग्रस्तांना स्वतंत्रपणे 2% समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. ओके, ठीक आहे. आता असे निदर्शनास आलेले आहे की भूकंपग्रस्तांसाठी असलेल्या आरक्षणाच्या अंतर्गत प्रत्येक वेळी पर्याप्त उमेदवार उपलब्ध होत नाही. ओके, हे तर बरोबर आहे, कारण भूकंपग्रस्त जो एरिया आहे महाराष्ट्रातला सगळ्यांना माहिती आहे, लातूर, किल्लारी, उस्मानाबाद हे येतात. ओके, बट या उलट महाराष्ट्रामध्ये काय आहे, प्रकल्पग्रस्तांची संख्या प्रचंड मोठी आहे. ठीक आहे, तर त्या प्रवर्गासाठी राखून ठेवलेली असलेली पदे पुरेशी ठरत नाही. ओके, म्हणजे 5% प्रकल्पग्रस्तांना देतात ते पुरेशी पडत नाही. ऑल्दो जे 2% आरक्षण जे आपल्याला भूकंपग्रस्तांना दिलेलं ते जर इथले व्यक्ती जर नाही मिळाले, ओके, ठेवण्यात आलेली पदे पुरेशी ठरत नाही. त्याविषयी आता एक शासन निर्णय आलेला आहे 2016ला, तो बघूया. तो काय म्हणतो आहे की जर प्रकल्पग्रस्त 5% जागा 2009च्या शासना निर्णयाद्वारे भूकंपग्रस्तांसाठी 2% स्वतंत्र आरक्षण निश्चित केलेले आहे, तथापि पर्याप्त पदाअभावी प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे भूकंपग्रस्तांसाठी राखीव असलेल्या 2% पदावर नियुक्तीसाठी ज्या कुटुंबातील व्यक्तीचे भूकंपात निधन झालेले आहे किंवा ज्यांचे घर पूर्णपणे कोसळलेले होते, त्यामुळे शासनाने त्यांना नवीन घर बांधून दिले अशा व्यक्तीचे पाल्य नियुक्तीसाठी पात्र ठरतील. अशा प्रकारे भूकंपग्रस्ताचे पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर ती पदे प्रकल्पग्रस्तांना वापरण्यात यावी अशा पद्धतीने शासन निर्णय देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर भूकंपग्रस्त त्या जागा समजा आता 2% आहे,
ओके, त्या जागा आपण सगळे तुम्ही बघून घ्या की 2% जागा जर आता भूकंपग्रस्त जर पूर्णपणे जर समजा आता 40 जागा आहे आणि इथे फक्त 10च कॅन्डिडेट जर मिळाले तर मग उरलेले 30 ज्या जागा आहेत त्या कुठे जाणार, त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात येतील. ओके, देण्यात येतील. हे या शासन निर्णयाद्वारे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, पुन्हा हेच म्हटलेलं आहे की जर भूकंपग्रस्तासाठी राखीव असलेल्या पदातून जर प्रकल्पग्रस्तांना नियुक्ती देण्यात आली तर त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक तुम्हाला 2009चा एक GR आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे प्रकल्पग्रस्तांना असलेले 5% समांतर आरक्षण, भूकंपग्रस्त ठेवलेले आरक्षण काढून भूकंपग्रस्तासाठी स्वतंत्रपणे 2% ओके दिलेलं होतं. तर हे दोन्हीही GRचे जे आहेत हे करून त्यांनी सध्या हा जो GR 2016चा जो GR आलेला आहे ओके, हा त्यांनी लागू केलेला आहे की जर भूकंपग्रस्त व्यक्ती या भूकंपग्रस्त ज्यावर 2% ज्या जागा आहेत तिथे जर व्यक्ती जर नाही मिळाले तर त्या जागा म्हणजे पूर्ण जागा जर ओके, समजा आता DMERनी काय म्हटलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला क्वालिफाईंग मार्क किती होते, 90 मार्क्स होते. आता इथे भरपूर लोकांचं म्हणणं असते की सर आम्ही तर भूकंपग्रस्त आहे पण आम्हाला मार्क 60 आहे, आम्हाला 70 आहे, 80 आहे, तर आम्हाला जागा मिळतील का. तर बाबांनो तुम्हाला एकच सांगतोय की DMERनी एक गाळणीची प्रक्रिया राबवलेली आहे. दॅट मीन्स एक 90 मार्क हे काय होते, तुमचे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स होते. ओके, ज्यांना 90च्या वरती मार्क आहेत त्यांचंच इथे भूकंपग्रस्त असो की प्रकल्पग्रस्त असो की कुठले रिझर्वेशन असो ते त्यांना त्या पद्धतीनं तुम्हाला ते पदं मिळतील. बट तुम्हाला 60, 70, 80 मार्क आहे आणि जर तुमच्या जागा जर खाली राहत असेल आणि त्या जागा जर प्रकल्पग्रस्तांना जात असेल आणि तुम्हाला जर त्याच्यावर स्वतंत्रपणे क्लेम करायचं असेल तर तुम्हाला एक तर DMERला अर्ज करावा लागेल की नाही आम्ही भूकंपग्रस्त आहोत. ओके, डेफिनेटली प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रामध्ये भरपूर भेटतील बट फक्त भूकंपग्रस्त आपल्या हाच मराठवाडा भागामध्ये मिळतात. तर त्यांनी असं करायला पाहिजे की ज्यांना कमी मार्क आहे 90पेक्षा त्यांनी DMERला अर्ज करा की आम्ही भूकंपग्रस्त येतो, हे शासन निर्णय आहेत तर या अनुषंगाने हे पदं आमच्यासाठी रिझर्व आहे तर आम्हाला ते देण्यात यावे. या त्याच शासन निर्णयाद्वारे आम्हाला पदस्थापना देण्यात यावी. अशा पद्धतीने तुम्ही DMER ॲप्लिकेशन करू शकता. प्लस तुम्ही तुमचे जे आमदार खासदार आहे तुमच्या एरियातले त्यांच्याकडून सुद्धा एक शिफारसपत्र या एक त्यांच्याकडून निवेदन DMERला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर काहीतरी निर्णय येऊ शकतो, म्हणजे द्यायचं की नाही द्यायचं. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी हा जो निर्णय होता हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ पण इम्पॉर्टंट आहे तर प्लीज सगळ्यांनी व्यवस्थित बघा. ओके, आणि तुमचे जे ॲप्लिकेशन आहे ते DMERला तुमच्याकडून तुमच्या एरियाचे जे आमदार खासदार आहे त्यांच्याकडून जर गेले तर डेफिनेटली DMERला थोडं ना थोडं विचार करावा लागेल याबद्दल. ओके, तो होप सो. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि इथे येणाऱ्या सगळ्या एक्झाम जस्ट लाईक MNS असो, IGNOU PBBSC असो, ESIC असो, RRB असो, एम्स असो, सगळ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस लर्न नेक्स्ट नर्सिंगचे चालू आहे. तर प्लीज प्ले स्टोअरवर जा, तुम्ही तिथून लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला जो आवडणारा कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता. काल आपण व्हिडिओ बनवलेला होता की संकल्प करा, एक निश्चय करा आणि आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करा. त्यासाठी तुम्हाला डेडिकेशन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासामध्ये आणि चांगलं कंटेंट आणि चांगल्या पद्धतीनं शिकवणारे लोकंसुद्धा पाहिजे. तर आम्ही सज्ज आहोत तुमच्यासाठी. तर प्लीज जर तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो चालू आहे पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी तर लवकरात लवकर परचेस करा आणि आमच्यासोबत जुळा, जेणेकरून आम्ही तुमचं भविष्य निर्माण करण्यासाठी मदत करू. ओके, आणि आमच्याकडून होईल तेवढी आम्ही तुम्हाला शिकवण्याचा आणि चांगल्या पद्धतीनं चांगले नोट देण्याचा प्रयत्न करू. होप सो. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.